हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहूया. सामसूम एकदम चिमणीचा थवाच आहे फक्त, जो का शांत रोडवर हाय. मी गेली तर भरकन उडला. आणि घरातलं वातावरण पहा. अजून माई झाडझूड राहिली. ब्रश करून घेतला पहिले, झाडझूड राहिली आता. कारण का शेणपाणी काढायचं होतं तर शेणपाणी काढावं लागते. पहिले बकरायचं झाडा लागते आणि मग कुठे एवढंसं दार झाडा लागते. आमचं गेटपासून इकडे तर एवढं पटकन झाडून घेते मी. अजून स्वयंपाक राहिला, सगळंच राहिलं माया. आज बी वावरातच जावं लागते लागवण लावायला. 8 वाजता उरका लागते सगळं, स्वयंपाक भाजी. आता भाजी तर मी करून ठेवलेला नसती. आता पीठ करून घेतो आणि पोळ्या करून घेतो. जसं की ब्रश करायला, झाडू मारायच्या पहिले मी ब्रश करून घेतला होता आणि लिंबू पाणी म्हणजे साखर पाणी बनवायला ठेवलं होतं. साखर एवढी साखर ते लोक मुरते, पण अजून तर काही मुरली नाही असली साखर. फिरवल्यानंच मुरते का काय काय माहिती. रात्रीचीच भाजी नेतो. 10-11 वाजता बाया जेवण करतात. खराब काही होत नाही आणि वातावरणही थंड आहे, तर भाजी खराब व्हायचं काही चान्सच नाही. अजून नाही, सकाळचे दिवस पीठ पुरते सांगा, तरी मी काल दळण नेसून घेतलं. साखर कधी मुरते काय माहित. एवढं निंबू पाणी पेलं की झालं मग मोकळं. एवढ्या पोळ्या टाकल्या का मग ती चहा डब्बा बांधून घेतो आणि स्वयंपाक झाला की मध्ये माणूस स्वतःचाही उरकून घ्यायचा आहे. या अवस्थेत तर वावरात जाऊ नाही शकत. घराच्या बाहेरच निघायला चालत लागते, तर वावरात तर दूरच राहिलं. आता 2-3 दिवस तर झालं बायाच्या टायमावर, पण आज 8 वाजता निघायला लागते. आज बायाच्या टायमावर होते का नाही होत दाखवतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. 7:30 वाजता सगळं आवरलं बाया घरातलं. अजून 8 वाजायला टाईम आहे. 8 वाजता बाया निघतात. आज चाललो पाथीत म्हणजे दाखवतोच तुम्हाला पात कशी असते. जो एक मुकरदम असते त्याच्या संग सगळ्या बाया जातात कामाला. स्वयंपाक भाजी झाली, भांडे बी घासून ठेवले आणि तयारी बी करून ठेवली. थैली उचलले आता का निघले वावरात. आंघोळ केली मस्तपैकी, कपडे धुवून टाकले. तिकडून येलो कपडे वाळतात. पाऊस आला तर नाही वाळती, नाही पाऊस आला तर वाळतातच. हे इकडे कपडे लत्ते वाळले आणि बकऱ्या आमच्या दादा नेतातच. हो का, चला निघलो आता. इथल्या वाखूड केला आराम. 7:30 वाजतापासून झालं माझं सगळं. आता निघल्या बाया. आले आमचे पातकरी गलव्याने. हे आमचे पाचकरी जे थैली घेऊन उभे आहेत ते. सगळे कामं करून या अशा ठाई बसतात बाया. उभ्या राहतात, काही बसतात, काही फिरतात. ते बी लेंडीत आमच्या मेन रोडवर. आता त्याला आज तर पाठीत चाललो होतं. आज निवांत काम आहे. सगळ्या बाया बसल्या तिकडे तिकडे. हे पहा, असं जर बसायला सांगितलं तुम्हाला तो, असं जर बसायला सांगितलं तुम्हाला आज मम्मी आहे संग. आपल्या काही कामाचं नाही ना. चला, 2 दिवस झाले नीरज चोंड्याचं दर्शन चालू आहे. आजही चाललो चोंड्यावरच. चोंड्याचं दर्शन काल इकडेच आलो होतो आम्ही, माहिती आहे का. काल अजमन्ना डबरं वलांडून इकडून कुकडून आले रे. हे आकू, या कुत्र्याचं जीवन तरी चांगलं आहे माझ्या जीवनापेक्षा. मस्त आरामात बसू राहिला बिचारा. गरमा उरेल तर थंड्या पाण्यात. इतक्या येता बरोबर जेवण चालू आहे सगळ्याचं. सगळे येता बरोबर भिडले भाकरवर. कारण का आज वावर लई दूर होतं. येता येताच भूक लागली सगळ्यांनी.
मला बी. मग आता मी नाही खाऊन घेऊ तर मग मी थकणार आहो, याच्या संग टिकणार आहो नाही कामाला. मी बी जेवण करून घेतो. जेवण करायला आणली मच्छी. डबा एवढा पीठ लागला ना का गोट्यानं ठोकला. आता सगळं खेमाच होऊन गेला मच्छीचा. पाण्याचा टाइम. नारळ फोडून ठेवला घरी नेता का? नारळ म्हणजे का बांधून ठेवलं का ते? घरी नेतात वाटते हो ते. जाऊ दे. पडली आहे सिंधू वहिनी तुमची आपल्या झाली. आजही 10 वाजले ना. घ्या रे 10. आज पण आम्ही आहोत. आज पण 10 वाजले. 4 वाजले. ओ माय पातकरी बांधू राहिले का वटी? चलो. एक हाताच्या गेलं ना का बेदम काम. बेदम काम आहे. मग पाणी प्यायचा ब्रेक झाला 10:30 वाजता. 9 वाजता जेवण. आज खूप छान वाटत आहे. असं छान सगळ्या बाया पाणी प्यायला. 2 बाया तर राहिले. आणि आमची बारकूबाई आता लटकली कारण का तिला अळसावर पाठवलं होतं अळस घ्यायसाठी. आणि बारकूबाई आमची बैल गेली. मला म्हणत पण मी काही गेले नाही. मी पण काही गेली नाही. ते आता मागे नाही पाहिलं. ते आता मागे नाही पाहिलं. मी पाहिलं मागं. कधी डसला तुला कुत्रा? बाई आज तर कमालच झाली. हे एवढ्या सगळ्या बाया जेवण करू राहिल्या आणि आम्ही बसेलच्या बसेलच जाऊ. आम्हाला कोणी म्हणूनही नाही राहिलं आज जेवण करायला. काय त्यात आमची बारकूबाई म्हणते की ओ माय हे जेवण करू राहिलं ना आपण बसेलच जाऊ. झालं द्यायचं जेवण करणं चालू. आणि आमच्या अजून डब्बे बी नाही. चला मग आम्ही बी जेवण करून घेतो. आता 9 वाजता जेवलो ना. आणखी 10 वाजता जेवण. 10:30 वाजता नाही 11 वाजले. 11 वाजता जेवण. हे आहे पातीत याचा फायदा. एकट दुकट गेलं का आज मला म्हणजे आत्ता मला समजलं का एकट दुकट बाया काऊन जात नाही. कारण का नाही बेदम करून घेतात. आता पातीत 2 वेळ जेवण एकाच दिवसात एकाच वावरात. पण या पातीत आम्हाला कोणी हुंगून नाही राहिलं कारण आम्ही इथल्या दिवस एकटंच गेलो ना म्हणून. मस्त आराम चालू आहे जेवण केल्यावर. मापच असतात मग वावरात. मेकअप करून येत असतात ना शेतात. समजलं ना वावरात. आमचे पातकरी तर आराम लेटली. आता पातकरी झोपतात तर मग मजुरानं काय करा. मजुरा नाही अंग टाकावतात. एक टुईका घ्यावा का मजुरानं. आता बांधला आता पातकरी आराम आणि मजुरा घेतील आता एक टुईका. एवढा भाव वाढला मजुरायचा का भयानक. 1-2 एकरावाल्याचं तर कामही चालत नाही. म्हणजे पोटातली भाकराची घरी गेल्यावर येऊ द्या 300. जेवण झाल्यावर डब्बल लागली सर की लावायला डब्बल. एक पात पुरली जेवण झाल्यावर. माहीत लई लवकर पुरली आज. एक्सपर्ट झाले मी सगळे कामं करू. पात आहे पात. ती कोणाचा मुलाचा नाही. निघल्या बाया भरा. काही बाया तर बसल्या जातात अजून झाडाखाली. 10 वाजता लागलो आणि 1 वाजता घरी चाललो. हो ना 10 वाजता यावेळेस पाय बरं. आणि एक हाताचं गेलं किती दाबून देतात. 3 वाजत जाईल. मग जरा लवकरच आलो वावरातून कारण का आज गेलो होतो पाती. आणि पातीचं काम तर माहीत आहे तुम्हाला का. 1 मिनिट ऐकत
येतच नाही मजूर कोणी कोणाचा. टाईम झाला म्हणजे घरी. काय पातीचं काम कमी आणि खाणं पिणं जास्त. आता सध्याच बघ वावरातून आल्या मी घरी आल्या नव्हत्या आणि यायला पाहिजे अलप तर काही लावत नाही मी सध्याच आता त्याईली, कारण का मला लागली भूक. आज वावरात 2 वेळा जेवलो. सकाळी 1 पोळी खाल्ली आणि आता 1 पोळी, म्हणजे 12 वाजता 1 पोळी. तर आता लागली मला भूक. आता भुकीचं काय करावं चटपटी. कोणची मच्छी नाही का आता चटपटीत म्हणतात तर मला खावा राहिलं गोड. आता गोड काय बनव एवढ्या लवकर, तर मी टाकतो आता जराशा शेवया मस्त. आणि शेवया ठेवायला सज्जावर या डब्यात, ते मला काढावं लागतील. आता ना शेवया टाकायच्या पहिले शेवयाला ठेवावं लागते अंदन पाण्याचं. अंदन म्हणजे गरम पाणी. आता पाणी तर काढलं म्या, पण नाही मोठं काढलं होतं, त्यासाठी जरासं टाकून दिलं, कारण का पाणी विकत आणायला लागतं. ॲक्वाचं शेवया काढायला जरासा टाईम आहे. टोमॅटो शेवया डब्बा काढायलो का शेवया काढायलो इकडे अंदन येते पाण्याने. आता लागले काम धंदे. आज लोक तर काही गॅस गेला नाही आणि आता काय करते काय माहित. गॅस मी काढून घेतल्या शेवया, तर एवढ्या शेवया बस झाल्या आईले मली. तशी जास्त गोड तर मला काही आवडत नाही. केल्या तेपासून आताच बनवून राहिली मी शेवया. आणि अजून काही आपल्या पाण्याला आलं नाही अंधन. नाही करता करता 3 वाजून राहिले, पण तरी मला भूक लागली तर मी शेवया तर करतोच. उन्हाळ्यातच करून ठेवल्या होत्या आईनं आमच्या शेवया. हे अशा मग वारातून आल्यावर भूक लागली की कामात येतात. उच्चावर ठेवलं का लय काय नाही, जरासं हे करावं लागते फक्त. याले फिरव फारव उचडी येऊ द्यायला लागते. झाल्या आपल्या शेवया. यातलं पाणी गाळून आणावं लागेल. आता उसळी तर आली, आता याचं पाणी गाळून आणतो मी, ते बी बाहेरून आणावं लागेल. नाही तर मग 3 भांडे होतात सगळे खरकटे. झाल्या आपल्या गरम गरम शेवया. एवढ्यात तर भूक होती, पण आता याच्यात तूप नाही. सांगा आता काय करू. तूप खळून खळून टाका लागते. आता हे झालं आपलं गोडधोड. याने म्हणतात गोडधोड खाणं, वरून साखर. 1 नंबर लागतात ना शेवया. आणि भूक लागली की अशी गट्टागट जातात. भूकची भूकही होते आणि चहाना भूक मोड होते. तरी मग स्वयंपाकाच्या टायमावर ना मला भूक लागते, म्हणून मग मी शेवयाच टाकला, चहा नाही केला. आमच्या आईचं काही रिकाम पण होते, काय जण शेवया खायला. आई हे खाणं थंड होतात